एप्रिल महिन्यात दिव्यांग कल्याण विभागाच्या सचिव पदावरून तुकाराम मुंढेंची बदली आपत्ती व्यवस्थापन विभागात करण्यात आली। पण त्या विभागाच्या मंत्र्यांना ती बदली नको असल्यामुळे तुकाराम मुंढेंची पोस्टिंग रातोरात रद्द झाली। गेल्या दीड महिन्यापासून पोस्टिंगसाठी वेटिंगवर असलेल्या तुकाराम मुंढेंना नियुक्ती देणारा आदेश फडणवीसांकडे असलेल्या सामान्य प्रशासन विभागाकडून निघाला खरा, पण तुकाराम मुंढेंना देण्यात आलेली पोस्टिंग पाहून IAS लॉबीच्या भुवया उंचवल्या। कारण सचिव पदावर काम करून आलेल्या तुकाराम मुंढेंना पुन्हा एकदा आयुक्त पदावर आणण्यात आलं। अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त म्हणून आधी ज्यांच्याकडे जबाबदारी होती ते श्रीधर दुबे हे 2014च्या बॅचचे अधिकारी होते, तर तुकाराम मुंढे हे 2005च्या बॅचचे अधिकारी आहेत। आयुक्त ज्यांच्याकडे रिपोर्टिंग करतात त्या सचिव पदावर अगोदर तुकाराम मुंढेंचे बॅचमेट होते, पण बॅचमेटलाच तुकाराम मुंढेंना रिपोर्टिंग करावं लागू नये म्हणून तिथे वरिष्ठ IAS अधिकाऱ्याकडे अतिरिक्त पदभार देऊन तुकाराम मुंढेंना आयुक्त म्हणून पोस्टिंग मिळाली। तुकाराम मुंढेंना दीड महिन्याने पोस्टिंग भेटली असली तरी या पोस्टिंग मागची खेळी नेमकी काय आहे आणि कायम वादात सापडल्या विभागात तुकाराम मुंढेंची एंट्री का करण्यात आली आहे त्याचीच माहिती मी या व्हिडिओत देणार आहे। नमस्कार, मी विशाल, तुम्ही पाहताय story.com। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आठवण, या चॅनलवर तुम्ही नवीन असाल किंवा सबस्क्राइब केलेले नसेल तर story.comला सबस्क्राइब जरूर करा। राज्यभरातील हॉटेल आणि औषध विक्रेते यांचे परवाने, नियमाची अंमलबजावणी आणि एक मोठी अर्थव्यवस्था अशी महत्त्वाची जबाबदारी अन्न व औषध प्रशासन विभागाकडे असते आणि हा विभाग सध्या नरहरी झिरवळ यांच्याकडे आहे। मात्र गेल्या 4 महिन्यांपासून झिरवळ सातत्याने काही ना काही वादात सापडतायत आणि एवढ्या महत्त्वाच्या विभागाकडून जी कामं होणं गरजेची आहे ती होताना दिसत नाहीत। या विभागात सफाई मोहीम राबवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी इथे आयुक्त पदावर तुकाराम मुंढेंची नियुक्ती केली, कारण बऱ्याच मंत्र्यांना तुकाराम मुंढे नको असतात आणि झिरवळ यांच्या खात्याचा कारभार पाहिला तर झिरवळांकडे फारशी काही चॉईस नाही आणि ते तुकाराम मुंढेंना नाकारू शकत नाहीत। शिवाय तुकाराम मुंढेंच्या वर सहसचिव आणि सचिव या 2 पोस्ट असल्यामुळे थेट मंत्र्यांसोबत त्यांचा संबंध येणार नाही। मात्र तुकाराम मुंढे यांच्यासाठी ही पोस्टिंग डाऊनग्रेडिंग मानली जाते। तुकाराम मुंढे यांना ज्या पदावर नियुक्ती देण्यात आली आहे तिथे याआधी 2014च्या बॅचचे IAS श्रीधर दुबे यांच्याकडे आयुक्त पदाची जबाबदारी होती, तर सचिवपद IAS धीरज कुमार यांच्याकडे होतं। धीरज कुमार हे तुकाराम मुंढेंच्याच म्हणजे 2005च्या बॅचचे IAS आहेत। आयुक्त पदावर गेल्यानंतर तुकाराम मुंढे यांचं रिपोर्टिंग धीरज कुमार यांच्याकडे म्हणजे आपल्याच बॅचमेटकडे जाणार होतं आणि तांत्रिकदृष्ट्या अशी नियुक्ती करता येत नाही। त्यामुळे या पदावरून धीरज कुमार यांची बदली आधी करण्यात आली आणि सध्या पर्यटन विभागाची अप्पर मुख्य सचिव असलेल्या संजय खांदारे यांच्याकडे FDAच्या सचिव पदाची जबाबदारी देण्यात आली आहे। संजीव खांदारे हे 1996च्या बॅचचे IAS आहेत। तुकाराम मुंढे यांनी मंत्रालयीन स्तरावर आयुक्त म्हणून याआधीच आरोग्य विभागात 2023ला काम केल्यानंतर ते पदोन्नतीने सचिव पदावर पोहोचले होते। पदोन्नतीने सचिव झालेल्या तुकाराम मुंढेंना पुन्हा एकदा आता आयुक्त म्हणून काम पाहावं लागणार आहे आणि विभागातला भ्रष्टाचार, पारदर्शकता या गोष्टींसाठी तुकाराम मुंढेंची ही विशेष नियुक्ती केली गेली असल्याचं सांगण्यात आलं आहे। तुकाराम मुंढे यांच्याकडे दिव्यांग कल्याण विभागाची जबाबदारी वर्षभरापूर्वी देण्यात आली होती। तुकाराम मुंढेंनी या कार्यकाळात बोगस दिव्यांग प्रमाणपत्रावर नोकरी मिळवणारे अधिकारी, कर्मचारी, दिव्यांगांच्या नावावर पैसा लाटणाऱ्या संस्था अशा सगळ्यांना फैलावर घेतलं आणि सफाई मोहीम राबवली। 1000 पेक्षा जास्त बोगस संस्था बंद करण्यात आल्या तर हजारो बोगस दिव्यांगही सापडले। या सगळ्यांवर कारवाई सुरू असतानाच तुकाराम मुंढे यांची अचानक बदली करण्यात आली। दिव्यांग कल्याण विभागात तुकाराम मुंढेंनी सगळ्याच कामांसाठी ऑनलाईन प्रणाली राबवली। दिव्यांगांना त्यांची कामं करण्यासाठी एकतर राजकीय नेत्यांची मदत घ्यावी लागायची किंवा एजंटकडे जावं लागायचं, पण तुकाराम मुंढेंनी ऑनलाईन बॉटच्या माध्यमातून 3 ते 4 महिन्यात 5000 तक्रारी सोडवल्या आणि दिव्यांगांचं काम सोपं केलं। दिव्यांगांनी यावर एवढं समाधान व्यक्त केलं की तुकाराम मुंढे यांची बदली झाल्यानंतर काही ठिकाणी दिव्यांगांनी आंदोलनही केली आणि ही बदली रद्द होण्याची मागणी झाली। तुकाराम मुंढे यांची बदली दिव्यांग कल्याण विभागातून आपत्ती व्यवस्थापन विभागात करण्यात आली। मात्र आपत्ती व्यवस्थापन विभागातून मदत वाटताना यापूर्वी झालेले काही घोळ आणि ते समोर येण्याची भीती हे सगळं लक्षात घेता ही बदली रद्द करण्यासाठी तातडीने हालचाली झाल्या। रातोरात तुकाराम मुंढे यांची बदली रद्द करण्यात आली। आपत्ती व्यवस्थापन विभागातली नियुक्ती रद्द केल्यानंतर तुकाराम मुंढे पोस्टिंगसाठी गेल्या दीड महिन्यापासून वेटिंगवर होते। त्यांना अखेर FDAचे आयुक्त म्हणून पोस्टिंग मिळाली, पण त्यातही त्यांना खालच्या पदावर आणणं म्हणजे हे त्यांच्या करिअरचं खच्चीकरण करणं मानलं जातं। तुकाराम मुंढे त्यांच्या कामाच्या स्टाईलसाठी प्रसिद्ध आहेत आणि ते वेळप्रसंगी मंत्र्यांनाही नडतात। कोणत्याही चुकीच्या फाईलवर सही करण्यासाठी त्यांना कोणताही मंत्री सांगू शकत नाही आणि त्यामुळे कोणत्याच विभागाला ते नको असतात। यामुळे तुकाराम मुंढे यांची 21 वर्षांच्या कार्यकाळात 25 वेळा बदली झाली आहे आणि या 21 वर्षांपैकी 4 ते 5 वर्ष त्यांना एकतर साईड पोस्टिंगला टाकलं गेलंय किंवा वेटिंगवर ठेवलं गेलंय।
2014ला सोलापूर जिल्हाधिकारी म्हणून केलेल्या कामांमुळे तुकाराम मुंढे गाजले होते आणि त्यानंतर नाशिक, नवी मुंबई आणि नागपूर महापालिकेच्या आयुक्त म्हणून पोस्टिंगही गाजल्या। या प्रत्येक ठिकाणाहून राजकीय विरोधानंतरच तुकाराम मुंढेंची कायम बदली करण्यात आली। तुकाराम मुंढे यांची सतत बदली, साईड पोस्टिंग, नियुक्तीसाठी वेटिंगवर ठेवणं, या सगळ्यानंतरही पुन्हा खालच्या पदावर आणणं, ही सगळी त्यांच्या कार्यशैलीची त्यांना दिलेली शिक्षा मानली जाते। एखादा अधिकारी जर फक्त लोकांसाठी, घटनामूल्य जपण्यासाठी काम करत असेल तर त्याला प्रशासकीय स्तरावर किती धक्के सहन करावे लागतात हे सांगणार तुकाराम मुंढे यांचं उदाहरण आहे। एखाद्या पोलीस निरीक्षकाला पुन्हा PSI केल्यासारखी ही पोस्टिंग आहे। तुकाराम मुंढे नागपूरमध्ये असताना महाविकास आघाडीचं सरकार होतं। या काळात भाजपच्या स्थानिक आमदारांनी तुकाराम मुंढे यांची बदली करण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर फक्त दबावच टाकला नाही तर तुकाराम मुंढेंवर गैरव्यवहाराचे आरोपही केले। तुकाराम मुंढेंनी स्मार्ट सिटीच्या पैशात अफरातफर केल्याची तक्रार दाखल करण्यात आली। याशिवाय महापालिकेतल्या महिला कर्मचाऱ्यांमार्फत महिला आयोगातही तुकाराम मुंढेंची तक्रार करण्यात आली। पैशांची अफरातफर केल्याची जी तक्रार होती त्यातून तुकाराम मुंढेंना क्लीन चिट मिळाली आणि असं काहीही घडलेलं नसल्याचं समोर आल्यानंतर पुन्हा पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे चौकशी लावली गेली। या सगळ्या चौकशा आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी तुकाराम मुंढेंना 3 ते 4 वर्ष जाऊ द्यावे लागले। या काळात त्यांना बरीच वर्ष साईड पोस्टिंगवरही ठेवण्यात आलं। महिला आयोगाकडे जी तक्रार होती त्यातूनही पुढे काहीही निष्पन्न झालं नाही। पण तुकाराम मुंढेंनी कामाची शैली कधी बदलली नाही आणि जेव्हा जेव्हा पोस्टिंग मिळेल तिथे त्यांच्याच शैलीत काम सुरू केलं। तुकाराम मुंढेंच्या बदल्या, त्या पलीकडे जाऊन लावलेल्या चौकशी, सचिव पदावरून पुन्हा आयुक्त पदावर आणणं, हा प्रशासकीय अपमान, या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर कोणताही अधिकारी व्यवस्था बदलण्याचं स्वप्न पाहणार नाही असा हा गेल्या 21 वर्षातला प्रवास आहे। यावर तुमचंही मत कमेंटमध्ये जरूर लिहा। चॅनल सबस्क्राईब करा।